हाय, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू माय डेली व्लॉग्स. आज व्लॉग स्टार्ट करण्यात थोडा उशीरच झाला. म्हणजे मी उठल्या व्लॉग स्टार्ट करते, पण आज मी उठली तेव्हा मला खूप कामं होते आणि माझ्या घरी माझे पाहुणे आलेले होते, त्यामुळे मला जमलं नाही व्लॉग स्टार्ट करायला. बट मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर व्लॉग स्टार्ट केलेला आहे. सो आज संडे गाईज, आणि तुम्हाला माहिती संडेचे खूप प्लॅन्स असतात. सो मी आज लवकर उठून पहिले, जसं मी तुम्हाला बोलली आहे की मी मला कुठे जायचं असलं तर मी पहिले आंघोळ करते. तर मग आज मला संडेचे थोडे पर्सनल काम आहे, त्यामुळे मी पहिले आंघोळ केली आहे आणि देन मी व्लॉग स्टार्ट केला आहे. सो आणि व्लॉग्स आवडत आहे की नाही मला ते सांगत जा गाईज, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल पुढे व्लॉग्स बनवण्याचं. कारण कमेंट वगैरे इतक्या काही येत नाही आहे मला. सो मला आणि काही चेंजेस करायचे असेल तर ते पण मला सांगा. पण मला आवडतं आहे व्लॉग्स बनवायला, पण तुम्हाला बघायला आवडतं आहे की नाही ते मला नाही समजत आहे. सो मला कमेंट करा की तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत आहे की नाही, मी कंटिन्यू म्हणजे करू, कसे करू किंवा काही चेंजेस करू, काही वेगळं. आणि हा ॲक्वालॉजिकाचा मॉइश्चरायझर आहे गाई, पपया अँड विटॅमिन सीचा. खूप बेस्ट मॉइश्चरायझर आहे, म्हणजे मला खूप छान रिझल्ट आला आहे याचा गाईज. म्हणजे मी गेल्या 2 महिन्यापासून याला कंटिन्यू करते. मी ट्राय करू शकताय जर तुम्हाला चांगलं मॉइश्चरायझर हवं असेल. थोडं महाग आहे गाईज, पण मग छान आहे, रिझल्ट छान आहे, म्हणजे वर्थ इट आहे पैसे. असं जेली टाईपमध्ये असतो. आणि मी माझ्या डेली रुटीनमध्ये हेच मॉइश्चरायझर यूज करते. आणि बेस्ट पार्ट काय गाईज, हे मॉइश्चरायझर आहे ना, स्टिकी म्हणजे असं ऑइली नाही दिसत, स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन जातं आणि ड्राय होऊन जातं, म्हणजे फेसमध्ये असं दिसत नाही ऑइली. म्हणजे खूप मॉइश्चरायझर आहे ना ऑइली दिसतो, तर हे नाही दिसत. आणि ऑल स्किन टाईप आहे, ऑल स्किन टाईप आहे. ब्राईटनिंग अँड हायड्रेटवालं मॉइश्चरायझर आहे गाईज. हे बघा, बघू शकताय पूर्ण स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन गेलं आहे गाईज ते. आणि त्याचंच मी ॲक्वालॉजिकाचं ग्लो सनस्क्रीम यूज करते, SPF 50वालं. तर हे पण खूप छान आहे गाईज. म्हणजे घरात असल्यावर मी फक्त मॉइश्चरायझर लावते, पण मला बाहेर जायचं आहे, सो त्यामुळे मी सनस्क्रीम कंटिन्यू करते गाईज. मी सनस्क्रीम लावले बाहेर जातच नाही. आणि तुम्ही माझ्या स्किनमध्ये खूप फरक पडला. माझी पहिल्याची स्किन मी तुम्हाला दाखवेल. माझी पहिल्याची स्किन थोडीशी डल होती, पण आता खूप ब्राईट झालेली आहे. फक्त या 2 प्रोडक्ट नाही, बाकी काहीच यूज नाही करत मी. नो फाउंडेशन, नो नथिंग. बस सनस्क्रीन बस व्यवस्थित थोडं जास्त लावून घेते मी, दिवसभर भटकायचं आहे. आणि सनस्क्रीन पण गाईज पूर्ण स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन जातं, म्हणजे सनस्क्रीन पण स्टिकी नाही दिसत ना ऑइली दिसत, छान असं स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन जातं गाईज. आणि खूप सनस्क्रीन आहे ना असं आपण बाहेर निघालं ना की असे व्हाईट पॅच सोडते, तर हे सनस्क्रीन बिलकुल असं नाही आहे. म्हणजे थोड्या वेळाने ते पूर्ण ऑब्झर्व होऊन जाईल आणि वाटणार पण नाही की आपण सनस्क्रीन वगैरे असं काही लावलेलं आहे. आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर हा फिटमीचा 128 शेड आहे कॉम्पॅक्ट, हा लावते. आयब्रो फिल करून घेतलं. हे इन साईडचं 2-in-1 आयब्रो फिलर आहे, खूप भारी आहे. म्हणजे इथून असं पेन्सिल असते आणि इथून ब्रश दिलेला असतो सेट करण्यासाठी. सो खूप छान आहे, अफोर्डेबल प्राईजमध्ये, आणि मला खूप आवडतं. आणि थोडासा मस्करा, मेबलिनचा मस्करा आहे. बेस्ट पार्ट आहे माझ्या मेकअपमधलं, म्हणजे मला मस्करा प्रचंड आवडतो. म्हणजे मी काही नाही केलं, फक्त मस्करा जरी लावला तरी पण छान दिसतात माझे डोळे. सो
माझ्या मेकअपमधला बेस्ट पार्ट आहे मस्करा. मेन म्हणजे हा वॉटरप्रूफ आहे गाईज. बघू शकता गाईज. आणि लिपस्टिक खूप लाईट शेड आहे. वेस्ट साईडवरनं मागवली नाही आहे, सॉरी गाईज. मी वेस्ट साईडवरनं 5,000ची शॉपिंग केली होती. सो मला 2 लिपस्टिक, हा एक आणि अजून एक शेड आहे, आता तो मी दाखवेल तुम्हाला. तर हे 2 मला फ्री दिले होते त्यांनी, त्यावर. आय एम रेडी. सो हा आहे माझा आजचा लुक. सो आवरून मी निघाली माझ्या कामांना गाईज. कामं झाल्यानंतर मी ते शूट नाही केलं आहे, माझी कामं काय होती ते. पण कामं झाल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर फिरायला गेलेलो. बाहेर म्हणजे नाशिकमध्येच, पण त्र्यंबकेश्वर साईडला गेलेलो. आणि हे हनुमान अंजनेरी पर्वत आहे गाईज, म्हणजे हनुमानाचा जन्म इथे झाला होता. सो आम्ही असंच पुढे जस्ट एक ड्राईव्ह करत होतो. आणि हे पूर्ण म्हणजे नाशिक तुम्ही बघू शकताय गाईज. नाशिकमध्ये पूर्ण ग्रीनरी असते आणि खूप लोक बाहेरून म्हणजे फ्रेशनेससाठी नाशिकमध्ये येतात. आणि आपण नाशिकमध्ये राहून पण नाशिक फिरत नाही, म्हणजे आपल्यासारखे मूर्ख आपणच. पण मला आवडतं गाईज, मी अशी कधीही निघते नाशिकमध्ये फिरायला. आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, ते मला आरसा दिसला, मी चालू झाली. म्हणजे मी आरसा बघून कुठेही चालू होऊन जाते गाईज. आणि मग आम्ही थोडंसं खायला मागवलेलं KFCमधून. मला KFC प्रचंड आवडते. आणि तिथे मी वेट करत होते गाईज. ॲक्च्युली ऑर्डर यायला खूप लेट होत होतं आणि मला भूक लागली होती. सो मी तिथं वेट करत होते की कधी ऑर्डर येते आमची. आणि मला रागही येत होता, भूक लागली होती म्हणून. आणि माहिती नाही या काकू उगाच फोकस घेत होता. त्यांनी बघितलं मी व्हिडिओ काढते तरी त्यामध्ये आल्या. आणि मग मी तिथे बाहेर येऊन थोडंसं बघत होते. तिथून सनसेटचा म्हणजे नजारा खूप छान दिसत होता, म्हणजे पूर्ण सन दिसत होता तिथून. आणि मग इथं मी त्यांच्या प्रॉपर्टीमधले थोडेसे फुलांची चोरी करत होते गाईज. लोक एक दिवशी मला मारणार आहे. आणि मी इथे दाखवत होती की मी हे सगळे झाडं घरामध्ये लावलेली आहे आणि माझी मस्ती चालू होती. तर असा आजचा दिवस गेला माझा. थोडीशी कामं आणि थोडंसं फिरणंही झालं. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. कीप वॉचिंग.